मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर उल्लेख केला गेल्यामुळे आता राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा एकीकडे कायम असताना हा असा उल्लेख केला गेल्यानं चर्चांना सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झालाय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे। अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय, कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत। त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले, टेंडर घेतले आणि त्याच्यातून काही प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा झाला। महाजन साहेबांच्या आसपासच्या अनेक लोकांना आर्थिक लाभ तिथं झालेला आहे। मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये, पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही। काँग्रेसकडून राष्ट्रीय गीताचाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान झाल्याची टीका भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी केलेली आहे। केवळ गांधी हे नाव लावल्यानं देशभक्ती येत नसते अशी टीका सुद्धा चित्रा वाघ यांनी केलेली आहे। दरम्यान चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना राष्ट्रीय गीताचं हे पुस्तक आपण पाठवणार असल्याचंही म्हटलेलं आहे। पुस्तक आवर्जून वाचा, त्यामागची देशभावना समजून घ्या आणि आपल्या मुलालाही नक्की वाचायला सांगा असा सल्लाही चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना दिला आहे। मुझे श्रीमती सोनिया गांधी जी से ये कहना है कि श्रीमती सोनिया जी, जनगण मन हमारा राष्ट्रगीत है और वंदे मातरम हमारा राष्ट्रीय गान है। ये दोनों भी हमारे देश का स्वाभिमान है। कल जब राष्ट्रीय गान के दौरान आप जिस प्रकार से खरगे जी के साथ वार्तालाप कर रही थी, ये हमारे राष्ट्रीय गीत का अपमान है, हमारे देश का अपमान है। और इसीलिए मुझे ऐसे सूझा कि आपको इस वंदे मातरम की कॉपी भेज दी जाए। इसे भेजने का सिर्फ इतना ही मतलब है कि आप इसके पीछे की देश भावना को समझिए और आप इसे जरूर पढ़िए और आपके बेटे को भी जरूर पढ़ने के लिए दीजिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।